महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 वर्ग 4 कर्मचारी संघटना दिनांक 21 मे 2025 आदिवासी विकास विभाग शासन आदेश रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असा एकमुखी ठराव संघटनेने व सर्व सदस्य कर्मचारी यांनी मांडलेला आहे। संदर्भ दिनांक 21 मे 2025 रोजीचा आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची 1791 पदे बाह्य स्रोताद्वारे भरण्याच्या ई-निविदेस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शासन निर्णय MTD 36/024/6/2025 MTD डेस्क 15 प्रमुख मागण्या दिनांक 21 मे 2025 रोजीचा शासन आदेश तात्काळ रद्द करण्याबाबत। दुसरी मागणी मागील शैक्षणिक सत्र 2024-25 मधील कार्यरत वर्ग 3 व वर्ग 4 चे कर्मचारी यांना रोजंदारी तत्वावर तात्काळ आदेशित करून हजर करण्यात यावे। नंबर 3 ची मागणी आहे वर्ग 4 रोजंदारी वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे मृत संवर्गातील पदे तात्काळ जीवित करणे व 16 नोव्हेंबर 2022 चा सुधारित आकृतीबंध रद्द करावा। नमस्कार, आम्ही आज इथं नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे जमलेले सर्व महाराष्ट्रातील शासकीय आश्रमशाळेमधील वर्ग 3 व चतुर्थ श्रेणी रोजंदारी कर्मचारी आहोत। मागील 12 जून ते 16 जून दरम्यान आम्ही जो मोर्चा काढला होता त्या मोर्चाच्या अनुषंगाने आज मी इथं आपणास सांगू इच्छितो की 21 मे 2025 रोजी जे बाह्य स्रोतसाठी पत्र निघाले त्या पत्राला विरोध करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत। तर आपल्यातर्फे मला शासनाला विनंती आहे की त्यांनी हे बाह्य स्रोतचं जे पत्र आहे ते रद्द करावं आणि या महाराष्ट्रामधील सर्व आश्रमशाळेतील वर्ग 3 आणि वर्ग 4 रोजंदारी कर्मचाऱ्यांना शैक्षणिक वर्ष 25-26 मध्ये आदेश देऊन त्यांचा सन्मान करावा। आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व जवळजवळ 2500 लोक इथं जमलेले आहेत जे आपल्या रोजीरोटीसाठी अर्थहाक दिलेले आहे। मी आपल्यातर्फे शासनाला विनंती करतो की त्यांच्यासाठी बाह्य स्रोत रद्द करावं। हे मागणी जर शासनाने मान्य केली नाही तर आम्ही याच्या अगोदरच निवेदन दिलेलं आहे। जोपर्यंत मागणी रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही आमची जागा सोडणार नाही व आम्ही आयुक्त कार्यालय नाशिक येथे जाऊन आत्मदहन करणार असं निवेदन आम्ही यापूर्वीच दिलेलं आहे। जीव गेला तरी। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।